ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं ना ते व्यक्तिमत्व सध्याच्या स्थितीमध्ये पहा काय थाड आहे, डॅशिंग मॅन म्हणून ज्यांना मात्र ओळखलं जातं ते आमचे स्वराज्य पक्षाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय श्री अंकुश बाबा कदम यांची ग्रँड एंट्री. जोरदार टाळ्यांचा गजर मित्रा, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत या स्पर्धेच्या दरम्यान. अंकुश बाबा कदम यांची ही एंट्री ओपनिंग सेरेमनीला पहा. हा थाट आहे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे अंकुश बाबा कदम यांची एंट्री पहा वाखण्य जोगी आहे. मैदानाच्या आतमध्ये एखाद्या व्यक्तीने यावं आणि स्पर्धेचा श्रीमंती वाढवावी. पहा एक दर्जेदार व्यक्तिमत्व, श्रीमंत व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने प्रत्येक तळागाळातील खेळाडूला हाताशी घेतलंय आणि तदनंतर मात्र प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचणारं व्यक्तिमत्व म्हणजे मित्रांनो अंकुश बाबा कदम यांची एंट्री पाहायला मिळाली आहे. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही ज्या व्यक्तिमत्वाला पाहताय ना त्या व्यक्तिमत्वाला कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. पहा ज्यांचा प्रवास मराठा क्रांती युवा मोर्चापासून सुरू झाला आणि आज मात्र प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय. असं एक डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आहेत. ग्रँड एंट्री मित्रांनो, टाळ्यांचा गजर एकदा जोरदार झाला पाहिजे साहेबांसाठी. साहेबांच्या येण्याने ह्या स्पर्धेचा थाट वाढलाय, उंचावलाय. स्पर्धा मात्र जी श्रीमंत होती ना ती गर्भ श्रीमंत झाली आहे. मोस्ट वेलकम सर, आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या आणि स्थानपन्न व्हा. तदनंतर मात्र आपण या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या क्षणी उपस्थित होणार आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी येणारे स्वराज्य पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय राहुलजी गावडे सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर उमेशजी जुनगरे स्वराज्य पक्ष जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यानंतर मात्र कालच ज्यांच्यासोबत थोडीशी वार्तालाप झाली ते आमचे मयूरजी धुमाळ सर युवासेना अध्यक्ष स्वराज्य पक्ष, त्याचबरोबर महादेवजी कदम स्वराज्य पक्ष सरचिटणीस, या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर पहा इथे मान्यवर उपस्थित राहिले. त्याचबरोबर नवी मुंबई पोलीस अधिकारी देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर स्वराज्य पक्षातील अनेक मान्यवर आणि त्याचबरोबर स्वप्नीलदादा घोलप यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झाले, जे स्वराज्य पक्षाचे विद्यमान उपजिल्हा अधिकारी आहेत आणि त्यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला एका लाईनअपमध्ये उभं राहा. एक टीम्स ज्या असतील आम्ही आपल्याला प्रोटोकॉल फॉलो करायचा आहे, एक शिस्तबद्धता आणि नक्कीच जावलीचं खोरं म्हटलं तर शिस्त आणि पहा जावलीचं खोरं म्हटलं ना तर त्याच्याबद्दल अनेक गोष्टी होतात आणि आपण त्या फॉलो देखील करायचे आहेत. कारण की स्वराज्य म्हटलं ना जे स्वप्न राजांनी पाहिलं ते स्वप्न सत्यात उतरवलं आणि ते सत्यात उतरवत असताना मात्र जे गनिमे कावे केले ते याच जावलीच्या खोऱ्यामध्ये केले आहेत. आणि मित्रांनो हा जावलीचा इतिहास आहे आणि इथून मात्र तुम्ही खेळपट्टीकडे वळणार आहात. तत्पूर्वी मात्र आपण एक शिस्तबद्धता दाखवणार आहोत. चला एका लाईनअपमध्ये उभं राहा. विनंती आहे या स्पर्धेसाठी 8 संघ जे लढणार आहेत आणि विशेष करून आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित राहिलेल्या व्यक्तिमत्वाबद्दल आम्ही चर्चा करतोय. उमेशजी या. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व सन्माननीय अंकुश बाबा कदम यांच्याबद्दल मित्रांनो थोडक्यात सांगेन. कोपरखैरन सेक्टर 18 पासूनचा प्रवास आम्ही जवळून पाहिलाय. नक्कीच जिथे आपण पाहिले तर किर्लोस्कर कंपनीपासून जी सुरुवात झाली आणि तदनंतर मात्र मी 18 मध्ये राहिलाय साहेब आणि तिथून मात्र आपला प्रवास जाणतो आहे पाहिलाय. आणि एखादं व्यक्तिमत्व मित्रांनो तळागाळातील प्रत्येक खेळाडूपर्यंत कसं पोहोचायचं, तळागाळातील जे शेवटच्या लाईनीमध्ये जो उभा आहे ना व्यक्ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं असेल तर मित्रांनो आपल्या अंकुश बाबांकडे नजरा वळवल्या जातात. आणि पहा आज मात्र झेप घेतल्या, आपल्या तालुक्याला मात्र प्रभावित केलंय. आणि साहेबांना मी विनंती करेन की साहेब या कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना आपण अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा देऊन आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करत असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना मात्र या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलं जाईल आणि तदनंतर मात्र आपण खेळपट्टीच्या दिशेने जिथे मात्र हा थाट रंगवला जाणार आहे. टीम्सला निवेदन आहे आपण सर्कल करायचंय, याची देखील नोंद घ्या. त्याचबरोबर नेरूळचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय हेमंतजी डांगे साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे. थोडंसं टीव्ही स्क्रीनवरती दिसू द्या, आमच्या लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये कव्हर करू द्या मित्रांनो. अंकुश बाबा यांच्या शुभ हस्ते आपण सकाळच्या सत्रामध्ये
अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करणार आहोत आणि तदनंतर मात्र या स्पर्धेला केली जाईल ती सुरुवात। पहा असं म्हटलं जातं ना की अतिथीच्या आगमनाने उजळले भुवन, दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपाने व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूया दीप प्रज्वलन। पहा इथे दीप प्रज्वलन देखील केलं जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी। अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मात्र या ठिकाणी आपण पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने श्री गणेशा केला जातोय। मांगल्याचं श्रीफळ देखील त्या ठिकाणी फोडलं जाईल आणि आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते पहा हा क्षण आहे ना तो मोलाचा आहे। या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली गेली आहे। हा क्षण आता मात्र नजरकैद केला जातोय। पहा जिथे आलेल्या मान्यवरांच्या सानिध्यामध्ये आपण या स्पर्धेचा श्री गणेशा करतोय। ही स्पर्धा मित्रांनो जावळी प्रीमियर लीग, दक्षिण जावली प्रीमियर लीग आपण या स्पर्धेची चर्चा करतोय। जी लीग प्रामुख्याने एक उत्कंठा राहिली आहे। या लीगची चर्चा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये केली गेली आहे आणि जिथे माननीय अंकुश बाबा कदम यांच्या विद्यमानाने पुरस्कृत केलेली दक्षिण जावली क्रिकेट रबर बॉल मान्सून ब्लास्ट, रबर बॉल क्रिकेट म्हटलं ना तर अंकुश बाबा खऱ्या अर्थाने नक्कीच मान्यवरांना विनंती करेन की या स्पर्धेला आपलं मोलाचं योगदान आहे। साहेबांना मी विनंती करेन आपण तदनंतर ज्या खेळपट्टीवरती मात्र सातत्याने 2 दिवस ही स्पर्धा रंगवली जाईल। चला लाईनअप आपण सर्कल करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये। संपूर्ण टीमला विनंती आहे एका लाईनअपमध्ये हे निवेदन केलं जात आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र खेळपट्टीचं देखील त्या ठिकाणी आपण उद्घाटनाचा सोहळा आणि खेळपट्टीचं पूजन देखील केलं जाईल, याची देखील नोंद घ्या। पहा आपण खेळपट्टीच्या दिशेने जातोय। सन्माननीय अंकुशबाबा कदम यांच्या सानिध्यामध्ये या स्पर्धेचा थाट आणि संपूर्ण थरार रंगवला जाईल। त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली आहे आणि स्पर्धा पुरस्कृत करत असताना मात्र साहेबांनी या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये आपण जर काही महत्त्वाची गोष्ट देत असू ना तर ती आहे वेळ। जगामध्ये सर्वात श्रीमंत जर कोणती असेल गोष्ट ती आहे वेळ आणि साहेबांनी मात्र वेळ आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला। का देऊ नये, कारण की माझ्या तालुक्यातील माझ्या ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठं करायचं आहे आणि पहा ज्या नवी मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात ना तिथे मात्र आज या रामलीला मैदानामध्ये पुन्हा एकदा एक मोठी स्पर्धा, एक मोठा इव्हेंट साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। एक जबरदस्त स्पर्धा, या स्पर्धेची चर्चा सातत्याने राहिली आहे। पहा आपण ऑक्शन 16 पाहिला आणि तदनंतर मात्र चला 2 लाईनअप मध्ये दोन्ही सर्व संघ उभे राहतील याची देखील दखल घेतली जाईल। या स्पर्धेसाठी 8 संघ लढणार आहेत आणि 8 संघांमध्ये कोण होईल अंतिमचा विजेता उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला हा थाट पाहायला मिळेल। तत्पूर्वी मात्र या थाटाला सुरुवात होणार आहे। पहा सूर्याची किरण जशी जमिनीवरती पडतात नवतेज येतं आणि तेज या स्पर्धेला देखील आलंय। साहेब आपण आलात ना, प्रत्येक खेळाडूच्या मनातील जी हृदयातील स्पंदन आहेत ना ती उत्स्फूर्तपणे फुललेली आहेत। का तर मात्र ही स्पर्धा आमच्यासाठी, आमच्या गावाच्या, आमच्या संपूर्ण तालुक्याचं, आमच्या जिल्ह्याचं नाव मोठं करायचं आहे। आज ती करण्यासाठी सज्ज झाल्यात। या खेळपट्टीचा आपण करूया पुष्पहार अर्पण करून तदनंतर मात्र मांगल्याचं श्रीफळ, तदनंतर मात्र हळदी कुंकूचा जो मान आपण सर्वात प्रथम देतो कुठल्याही कार्याला सुरुवात करत असताना त्या ठिकाणी खेळपट्टीवरती हळदी कुंकाची उधळण होईल आणि तदनंतर मात्र मांगल्याचं श्रीफळ देखील फोडलं जाईल। स्पर्धा लाख मोलाची अनमोल स्पर्धा दक्षिण जावली प्रीमियर लीग रबर बॉल मान्सून ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळेल। या स्पर्धेचा वेगळा एक संकल्पना मांडली गेली आहे। आपण जर आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहिलं ना तर किरण शिलाटकर सर असतील,
तदनंतर नितीनजी शेलार असतील, त्याचबरोबर आपण जर विचार केला तर किशोरजी चिकणे असतील, नितीनजी वेंदे असतील, समीरजी चिकणे असतील, सूर्यकांत शेडगे असतील, सचिन मोरे असतील किंवा आकाश सुर्वे, विश्वास इंगुळकर, वैभव कदम, या सर्वच टीम आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. कारण की ही स्पर्धा एक संकल्पना मांडली गेली, ती संकल्पना मांडल्यानंतर मात्र सातत्यात उतरवणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं आणि ते उतरवत असताना ही स्पर्धा आपण पाहतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. इथे पहा, या उद्घाटनाच्या सोहळ्याला झालाय प्रारंभ. इथे पहा, ही स्पर्धा दक्षिण सावली प्रीमियर लीग रबर बॉल 2024 हे दुसरं पर्व आपल्या भेटीला. मान्यवरांच्या शुभ हस्ते मांगल्याचं श्रीफळ पुष्पहार अर्पण केला जाईल. हीच ती खेळपट्टी जिथे सातत्याने लढले जाणार आहेत आणि तदनंतर बॉल आणि बॅटचं होणारं युद्ध, आणि या युद्धाची मात्र इथे खऱ्या अर्थाने आपण करतोय ती पूजा. मान्यवरांना विशेष करून आम्ही या ठिकाणी विनंती करू की मांगल्याचं श्रीफळ देखील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते या. माझ्यापर्यंत नावं आहेत, पदाधिकारी आहेत आमचे स्वराज्य पक्ष. मित्रांनो, खऱ्या अर्थाने स्वराज्य पक्ष पाहिलं ना तर मराठा क्रांती मोर्चा आणि तिथून मात्र तरुण घडले गेले आणि तरुणांनी मात्र एकजुटीने मोर्या या साहेब या. हा क्षण आहे ना, हा डोळ्यामध्ये साचवून ठेवणारा क्षण आहे. या क्षणाची आतुरतेने बसा असं म्हटलं तर ना की साहेब जीवनाचं राडगाडगं बाजूला सारावं, एकत्र यावं आणि संघर्ष करावा. आज संघर्ष आम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती करायचा आहे. जीवनाचं राडगाडगं आम्ही बाजूला सारलंय आणि एकत्र आलोय. एकजुटीने एका विश्वासाने आम्ही या स्पर्धेमध्ये शिरकत करतोय. पहा, या मान्यवरांना आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. नक्कीच मित्रांनो, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय की येणाऱ्या दहीकाला उत्सव फार मोठ्या स्पर्धेमध्ये आपण घनसोली या ठिकाणी पाहणार आहोत आणि दादांच्या माध्यमातून रोख रक्कम 15 लाख रुपयाचं कॅरी प्राइस आहे. पहा, इथे तुमच्यासाठी ही मेजवानी आहे. म्हणजे दहीहंडी हा खेळ नाही आहे, तर त्याला एक नवचैतन्य आणि एक चेतना देणारा खेळाडूंमध्ये एक खेळाडू वृत्ती म्हणजेच आमचे अंकुश बाबा कदम यांच्याकडे नजरा वळवल्या जातात. का वळवू नये मित्रांनो? हक्काचा माणूस, आपला माणूस, दिलदार माणूस म्हणजे अंकुश बाबा कदम यांच्या नावाची चर्चा राहिली आहे. आपण पाहतो ना, अनेक स्पर्धा साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या जातात आणि का करू नयेत. नक्कीच बाबांना मी नक्कीच विनंती करेन की बाबा 2 बॉल आपण देखील मैदानाच्या आतमध्ये खेळले पाहिजेत. चला बॉलिंगसाठी या, एक खेळाडू समोर येतील. खेळाडू वृत्ती आणि खेळाडूंना पुढे घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबा. बाबांच्या माध्यमातून पहा, बाबांना निवेदन करेन की बॅट आपण हातात घ्या आणि तो क्षण म्हणजे खेळाडूच्या डोक्यामधला एक क्षण आहे की बाबांना आम्हाला खेळताना पाहायचं आहे, का खेळू नये. एक बॉल 2 बॉल खऱ्या अर्थाने आपण जी ही सुरुवात करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो साहेबांसाठी. आणि नक्कीच जोशकाच्या सत्रामध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. 2 टीम्स. चला, ज्या आघाडीला टीम्स आहेत, पहिली मॅच ज्यांच्या सानिध्यामध्ये राहिली आहे बाबा पॅन्थर्स आणि बरोबर चला बाबा पॅन्थर्स कॅप्टन्स आणि काळेश्वरी दोन्ही टीम्स कॅप्टन या. श्री काळेश्वरी वॉरियर्स, यस करेक्शन केलं जाईल. 2 संघ आहेत काळेश्वरी. यस, चर्चा होईल, ग्रामदेवतेचं नाव आहे आणि का असू नये. पहा, इथे दोन्ही टीम्स या स्पर्धेची सुरुवात. पहिला बॉल कोण हाताळण्यासाठी मात्र हा प्रश्न आणि टॉस केला जातोय. पॅन्थर्स हा संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय. नक्कीच संपूर्ण खेळाडूंशी इथे हस्त आंदोलन केलं जाते. पहा मित्रांनो, ही ओळख आहे. या जातात आम्हाला प्रत्येक खेळाडूला हात मिळवणं आणि त्यांना जाणून घेणं, त्यांच्या अडचणी साधणं ही ओळख आहे बाबांची आणि तेच पाहायला मिळालंय. डॅशिंग आणि का मी म्हटलं गेलं होतं, डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले व्यक्तिमत्व. पहा, प्रत्येक खेळाडूची विचारपूस करतायत, त्याला हस्त आंदोलन करतायत, का करू नये. स्पर्धा आम्ही जरी पुरस्कृत केली असली तरी देखील ही स्पर्धा तुमच्या विना होणे नाहीये आणि ते त्यांनी ओळखलंय. प्रत्येक खेळ आंदोलन केलं जात आहे. दक्षिण रबर बॉल प्रीमियर लीगचा हा थरार पाहतोय. आमची ब्रॉडकास्टिंग पार्टनर जर पाहिलं ना तर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते.
शशी महेर असतील किंवा दत्ता महेर सर असतील, यांनी देखील या स्पर्धेला मोलाचं योगदान दिलंय. त्यांच्या सानिध्यामध्ये ही स्पर्धा पार पडली. समालोचन क्षेत्रामध्ये आपण पाहिले ना तर उमेशजी सावंत आणि शैलेश जाधव आणि तदनंतर मात्र अक्षय कदम हे स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणजे एक चांगलं युनिट आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आम्ही आपल्याला निवेदन करू की आपण मुख्य दिशेने या. पॅन्थर्स टीम्स कॅप्टन आपल्याला निवेदन आहे. पॅन्थर्स टीम्स या आणि काळेश्वरी टीम्स कॅप्टन या. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. काही प्रश्न आहेत, प्रश्न विचारले जातील. बाबा आहेत आणि बाबांच्या सानिध्यामध्ये पहा दोन्ही टीम्सचे संघनायक फोटो सेशन केलं जाईल. क्षण येतात, क्षण जातात, काही क्षण आयुष्यभर लक्षात राहतात. त्याच्यामधला हा एक क्षण कायम लक्षात राहणार आहे. मित्रांनो, दोन्ही टीमच्या कॅप्टनला दादा एक मिनिट, दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण काही प्रश्न विचारणार आहोत. पाबळ पॅन्थर्स टॉस जिंकला, पहिला निर्णय काय असेल? फिल्डिंग. स्पेसिफिक रिझन? सध्या खेळपट्टी आमच्यासाठी नवीन आहे, तर थोडा अंदाज यायला वेळ लागेल. आम्ही चेस करून गेम पहिल्यांदा ऑब्झर्व करू. अंदाज घेत आहे. अंदाज या व्यक्तिमत्वाबद्दल काय बोलायला? जर साहेबांकडे पाहिलं तर आज एक पर्सनॅलिटी पाहिल्यानंतर पुन्हा एकदा तेज निर्माण होतं शरीरामध्ये आणि एक अंगावरती शहार आले साहेबांकडे बघितल्यानंतर. मात्र तुम्ही काय सांगाल साहेबांबद्दल? बाबांना आम्ही लहानपणापासून ओळखतो, लहानपासून त्यांना बघितलंय लहानपणापासून आम्ही. ते ज्या लेवल ते शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलंय, ते आमच्यासाठी एक प्रेरणास्थान आहेत आणि ते कायम राहतील. स्वराज्य शून्यातूनच निर्माण झालं. कौतुकीच्या थापेने, तलवारीच्या पातीने नाही तर कौतुकाच्या थापेने स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्य पक्षाचे उप अध्यक्ष म्हणजे आमचे बाबा. हॅट्स ऑफ आहे बाबा. आणि तुम्हाला देखील या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. मात्र या बाजूला काळेश्वरी संघाचे संघनायक वेट करतायत. उत्कंठा या स्पर्धेची किती होती? नियोजन पाहता आलेला आहे, त्याचा सर्वांनी क्रिकेटरांनी आनंद घ्यावा. आता मात्र या स्पर्धेच्या दरम्यान तुम्हाला फलंदाजीसाठी काय टार्गेट सेट कराल? आता टार्गेट सेट अंदाज आलेला नाही प्लेयरांना, त्यामुळे आम्हाला पहिली तर बॅटिंग होती आणि ती आम्हाला भेटलेली आहे. म्हणजे दुग्ध योग झालेला आहे. दुग्ध सरकार योग झालेला आहे. नक्कीच धावांची धावसंख्या लावाल, खूप मोठा स्कोर. मात्र आज आपण बाबांकडे पाहतोय, त्यांची संपूर्ण युनिटकडे पाहत आहे. आपल्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप तर अनेक वेगळं काय सांगाल त्यांच्याबद्दल? वेगळं आता काय सांगायचं, तर जवळ पाहिलेला माणूस म्हणजे बाबा. आणि शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं, काही शिकायचं असेल तर बाबांपासून शिकावं. आणि एकदम जवळून पाहिलेला आणि कसं संयम काय असतो ते बाबांपासून शिकावं. संयम महत्त्वाचा खूप आहे आयुष्यामध्ये, त्यामुळं काही शिकायचं असेल संयम आणि शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं ते बाबांकडे सर्वांनी पाहावं. नक्कीच मित्रांनो, साहेबांकडे आम्ही पाहिलं आणि का पाहू नये, संयमाबद्दल देखील सांगितलं गेलं. आक्रमक देखील आहेत आणि प्रत्येकांपर्यंत पोहोचणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाबा. आणि बाबांसाठी या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि आता मात्र बाबांच्या देखील फटकेबाजी आम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला आवडेल. नक्कीच या त्या बाजूने बॉलरसाठी एक एंडने यायचं आहे कोणीतरी, निवेदन आहे. आणि या स्टार बॉलर आहेत आमचे सचिनजी मोरे साहेब. या सचिनजी मोरे साहेबांच्या वर्गमित्र आहेत, क्लासमेट आहेत पहा. आणि दोस्ती यारी म्हटलं ना तर बाबांचं नाव येतं पहा. आता मात्र बाबा विशेष करून या स्पर्धेच्या दरम्यान हा क्षण आठवला जाईल. यस, सचिनजी मोरे सर या. गोलंदाजीसाठी आणखी बाबा आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी किती उत्साही आहेत खेळाडू. म्हणजे आम्हाला बाबांना गोलंदाजी करायची आहे, आम्ही बॉल टाकणार, बाबांना आमचा दमखम दाखवणार. वा, यावेळी पहा स्लाइस एज घेतलाय बॅटचा, म्हणजे पठ्ठ्या आहे ना तालमीतलाय, क्रिकेट खेळलाय. हो, यावेळी पहा बॅटचा बॉटम एज पहा. हा क्षण आहे मित्रांनो, हा क्षण पुन्हा एकदा जगावा. पदतालित्याचा उपयोग केला गेला होता. रेंज मोठी आहे, मोठा प्रहार करायचा आहे, याची दखल घेतली आहे, का घेऊ नये. पहा जिथे बॅकफूट वरती जाणं गरजेचं आहे तिथे बॅकफूट वरती गेल्यात. मग राजकीय क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल किंवा आध्यात्मिक
किंवा सांस्कृतिक क्षेत्र असेल, या तमाम क्षेत्रांमध्ये ज्यांची वलवया रंगली गेली आहे ना, ते म्हणजे आमचे अंकुश बाबा. आणि त्यांच्याच माध्यमातून पहा हा खेळाचा आनंद लुटला जातोय. पहा क्रिकेट हा खेळच असा आहे. पहा हा पंच आहे, ताकद आहे, मनगडामध्ये क्षमता आहे आणि क्षमता असलेला नक्की चर्चा होईल. हो यो वेट 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 पहा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हा क्षण कायम लक्षात राहील पहा बाबा. आणि का राहू नये पहा मित्रांनो, उत्साह हा अशाच पद्धतीचा असतो. गोलंदाज देखील चतुर आहे. चेंज ऑफ पेस, त्याच्यावरती हा जोरकस प्रहार, चेंडू सरळ सीमारेषेपार, आलाय तो षटकार. वा कम्मालीचा फटका. थँक्यू सो मच. साहेबांना मी विनंती करेन की साहेब आपण मुख्य खेळपट्टीवरून आपण जाऊया प्रामुख्याने व्यासपीठाच्या दिशेने. तिथे मात्र आपला यथोचित हा मानसन्मान केला जाईल. चला दोन टीम्स रेडी राहा आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि आपण जाऊया लगेचच खेळपट्टीच्या दिशेने. मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित होतील आणि दरम्यान मात्र आपण त्यांचा करणार आहोत या व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान आणि तदनंतर मात्र बाबांकडे जाणार आहोत आणि त्यांचं मनोगत देखील आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल. त्यांच्या विचारामधून आपण प्रभावित होऊया मित्रांनो. त्यांचे विचार आपल्याला ऐकावे लागतील. आणि पहा चला संपूर्ण टीम्स ज्या मैदानाच्या आतमध्ये उभ्या आहेत त्यांना निवेदन आहे की आपण खेळपट्टीच्या दिशेकडे न थांबता प्रमुख व्यासपीठाच्या दिशेने या. चला मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू खेळतायत ना, निवेदन आहे संपूर्ण टीम्स, चला एक हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला, कळकळीची विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. पहा या ठिकाणी आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करणार आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये जो खेळ चालू आहे ना तो थांबवायचा आहे. सहकार्य करा. आयोजन कमिटी याकडे दखल घ्या. चला मैदानाच्या आतमध्ये कोणताही संघ खेळणार नाही. सर्वांनी स्टेजच्या समोर या. चला जे खेळाडू खेळतायत ना त्यांना सर्वांनाच विनंती आहे, थोडीशी हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला, सहकार्य करा. आणि विशेष करून मित्रांनो या स्पर्धेमध्ये जात असताना